नमस्कार, जिने कविता या यूट्यूब चॅनलवरती मी आपणा सर्वांचं स्वागत करते। रसिको, आजची जी कविता आहे ती कविता काही मित्रांनी एका मित्राला आर्थिक मदत आणि मानसिक आधार दिलेला ते वातावरण ह्या कवितेमध्ये मी शब्दबद्ध केलेलं आहे। तर कवितेचं शीर्षक आहे मैत्रीचा अहवाल। कवितेला सुरुवात करते। सुख वाट्याला आल्यास त्यात सहभाग घेणारे मी हजारो बघितले। सुख वाट्याला आल्यास त्यात सहभाग घेणारे मी हजारो बघितले, परंतु दुःख वाट्याला आल्यास त्यात मोजकेच पण मनापासून सहभाग घेणारे मित्र मी बघितले। पण दुःख वाट्याला आल्यास त्यात मोजके पण मनापासून सहभाग घेणारे मित्र मी बघितले। कारण आज मनापासून जाणवले कारण रक्ताच्या नात्यापेक्षा आत्मीयतेचं नातं काही वेळा श्रेष्ठ असतं हे समजावून घेताना आज डोळे माझे पाणावले। कारण रक्ताच्या नात्यापेक्षा आत्मीयतेचं नातं हे श्रेष्ठ असतं हे समजावून घेताना आज डोळे माझे पाणावले। मैत्रीच्या झाडाला कर्तृत्वाचं खत पाणी घातलं की त्या झाडाला आपलेपणाचं आणि विश्वासाचं फळ हे कायमचं असतं। मैत्री मदतीसाठी उभी होती, सारखी मदतीसाठी उभी होती दिवस आणि रात्री। अशी मी पाहिली मित्रांची मैत्री। तन मन आणि धन सगळं काही मित्राला दिलं। सगळं काही मित्राला दिलं। त्यांच्याच मदतीच्या पाठबळानं आई हे व्यासपीठ मिळवलं, परंतु बाप हे व्यासपीठ नियतीने कायमचं हिरावून घेतलं। होती आणि आहे तुमची लाख मोलाची मदत। अनंत जन्मी राहो तुमची मैत्री ही सोबत। विसरलो आहोत आम्ही आहे आम्हास गणगोत्र, कारण सुख दुःखात उभे आहात तुम्ही जगावेगळे मित्र। तुमच्या मैत्रीला न लागो कुणाची नजर, निर्मात्या चरणी नतमस्तक होऊनी बोलते एवढा मी एक गजर। तुमच्या मैत्रीचा अहवाल सादर असा करिता माफी चूक झाली असेल कुठे तर माफी मागते मी कविता। तर रसिक वर्ग हो, हा दुसरं कोणी मित्र नसून मदत करणारे आणि दुसऱ्या कोणाला मदत करणारे नसून तो माझा भाऊ आहे आणि माझ्या भावाला मदत करणारे हे मित्र होते। कारण ज्या वेळेला माझ्या आईला पॅरालिसिस झाला होता त्यावेळेला इथून म्हणजे गावातून ते छत्रपती संभाजीनगरला जाऊपर्यंत कोणी सोबत होतं तर ते फक्त भाऊचे मित्र होते। आणि ज्या वेळेला आईला घरी आणलं ना त्यावेळेला ही मित्रच होते। आणि त्याही नंतर आईला ज्या वेळेला 3 जून 2023ला पॅरालिसिस झाला, त्यानंतर 12 सप्टेंबर 2023ला वडिलांनी अखेरचा श्वास घेतला। त्यावेळेलाही आम्ही हॉस्पिटलला जात होतो ना त्यावेळेलाही भाऊचे मित्र सोबत होते। आणि वडिलांची ज्या वेळेला निधन झाले ना त्यावेळेला ही ॲम्ब्युलन्समध्ये भाऊचे मित्र आणि आम्ही दोघे एवढेच होतो। तर मित्र हो, मला एवढंच सांगायचं आहे की जर तुम्हालाही असेच मित्र लाभावे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते। आणि अशा मित्र भेटलेल्या भाऊला जे असे मित्र भेटलेत ना त्या मित्रांच्या सदैव मी ऋणी राहील एवढंच मी सांगते। आणि खरंच ही कविता जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।